वंशज आहेत आणि हे पुन्हा फॉलोअपसाठी आलेले आहेत. तर ह्यांना ऑपरेशनच्या आधी किती दिवसापासून त्रास होता आणि किती त्रास होता आणि आत्ता त्यांना ऑपरेशन नंतर कसं वाटते हे आपण त्यांच्याकडनं ऐकूया. बोला आधी तुम्ही. नमस्कार. नाव सांगा आधी. मी शांताराम सोपन येवले, राहणार पुणे येवल्यावाडी. मला ह्या जे स्पाईनचा मणक्यामधला प्रॉब्लेम गेल्या 1-2 वर्षापासून त्रास होत होता, पण असं जाणवत नव्हतं की मला या स्टेपपर्यंत मला त्रास होईल म्हणून. ज्यावेळेला मी सकाळची आपली पूजा पाठ करत असताना अचानक मला चमक भरली कमरेत आणि त्यावेळेला मला बसता पण येणं आणि उठता पण येणं. तर त्यावेळेला मुलांनी आमच्या चिरंजीवनी मला डायरेक्ट इथला नंबर घेऊन डायरेक्ट सरांची OPD घेऊन MR केल्यानंतर सरांनी तुरंत सांगितलं की ऑपरेशनची गरज आहे. 1-2 वर्षापासून जेव्हा तुम्हाला त्रास होत होता तेव्हा तुम्ही कुठे दाखवलं का? नाही, कुठं नाही दाखवलं काय नाही, पण आपले आयुर्वेदिक गोळ्या औषध असं करत होतो, चालू होत, पण असं जाणवत नव्हतं की असं काय होईल म्हणून. बरं, ठीक आहे. आणि तुम्हाला इथे कोणी सजेस्ट केलं? इथं सजेस्ट आमचे इथं जे अगोदरचे मित्रांचे जे सर्जरी झाली त्यांच्याकडून फॉलोअप करून मी त्यांच्याकडून माहिती घेतली. म्हणजे आधी तुमच्या मित्रांची जी इथं सर्जरी झालेली आहेत त्यांनी तुम्हाला सजेस्ट केलं की इथेच जा, दुसरीकडे कुठेच जाऊ. हो, थोडक्यात इथे आता उंडरी गावचे आता नगरसेवक झालेले होते अण्णा बांधल, त्यांचे दोन्ही ऑपरेशन झालेले. बांधल साहेबांचं इथंच हो, आणि आपले नाना मराळ कोंडव्यातले वसंतदादा मोरे ह्या लोकांकडून मी संपर्क साधून विचारलं मित्रांना, म्हणले डोळे झाकून जा की काय काळजी नाही. म्हणून त्या अनुषंगाने मी बिंदास इथं आलो. सरांनी जेव्हा आलात तेव्हा तुम्ही चालत आलात त्या नाही, मला विचारावर मी आलो डायरेक्ट, मला चालतं पण येत नव्हतं. जेव्हा हे काका आले तेव्हा त्यांना व्हीलचेअरवर आणण्यात आलं. सडनली त्यांच्या पायाची ताकद एकदम कमी झाली. घरातच ते म्हणजे एकाच जागेवर बसून राहिले जेव्हा आले तेव्हा. आणि आत्ता ते ऑपरेशन नंतर त्यांना तासाभरात आम्ही चालवलं. हो, ऑपरेशन नंतर तासाभरात ते स्वतःच्या पायावरती स्वतःहून चाललेले आहेत आणि आता ते नाही म्हटलं तरी जवळ 5-10 किलोमीटर डेली राऊंड घेतात. हो, आता ते पूर्णपणे बरे झालेले आहेत. ही एवढी गॅरंटी तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही, कारण की तुम्ही दुसरीकडे कुठेही जर स्पाईनचं दाखवायला गेलात तर सांगतील ते की आम्ही ऑपरेशन करतो, पण तुम्हाला गॅरंटी देणार नाही की तुम्ही चालणार की नाही ते. काका तुम्ही बोला आता, तुमचं नाव सांगा आधी पूर्ण. दत्तात्रय बापूराव थोरात. वय किती आपलं? 61. कुठून आलाय? वानवडी. वानवडीवरनं. बोला, किती वर्षापासून त्रास? 2011ला 17 झालता मला. हा पाय पूर्ण कामात नाही गेलता मला. अच्छा. मला 5 फूट चालता येत नव्हतं. मी पंचकर्म केल्यानंतर मी पूर्णपणा झालो. पंचकर्म केलं त्याच्यानंतर मग पाठीमागच्या 2 महिन्यापूर्वी ही पाय मला उचलणं सुद्धा असं, म्हणजे दवाखान्यात जर नाही मला उचलून दवाखान्यात मांडावं लागायचं. बरं, म्हणजे तुम्हाला चालता येत नव्हतं. हा, आणि इथं चमका भरायच्या सारख्याच चमका मला त्रास व्हायला लागल्यामुळे मुलांनी मला फोन केला. माझा मुलगा इथं वानवडीला सर्व्हिसला आहे. अच्छा. मुलाने आणलं असं डायरेक्ट इथं ॲडमिट केलं. डायरेक्ट इथेच ॲडमिट केलं. तुमच्या मुलाला कसं माहिती आहे हॉस्पिटल? मुलगा इथं सर्व्हिसला असल्यामुळे इथं माहिती आहे त्याला. सर्व्हिसला असल्यामुळे त्यांना इथं माहिती आहे. डायरेक्ट ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही किती वेळात चाललात? 1 तास 2 तासात चाललो. 1 ते 2 तासात चाललात तुम्ही. म्हणजे हे सुद्धा काका जेव्हा आले तेव्हा त्यांना अजिबात चालता येत नव्हतं, त्यांना सुद्धा उचलून आणलं होतं. म्हणजे आता हे दोन्हीही पेशंट असे आहेत की त्यांची पायाची ताकद जेमतेम गेली होती म्हणू शकतो आपण. किती सडनली गेली, म्हणून ते पटकन वेळेत आले, म्हणून ते वेळेत लगेच पायावरती उभा राहिले आणि स्वतःच्या पायावर चालू लागले. पण काही पेशंटचं असं होतं की त्यांना हॉस्पिटल हे माहिती नसतं, कुठल्या डॉक्टरकडे जायचं माहिती नसतं, योग्य ट्रीटमेंट काय ती माहिती नसतं. त्यामुळे त्यांना वेळ 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 होत जातो. त्यांच्या पायाची ताकद, लघवी संडासचा कंट्रोल हळूहळू कमी होत जातं आणि ह्या सर्व गोष्टींना उशीर होत जातो. आणि जेव्हा उशीर होतो तेव्हा ट्रीटमेंटला सुद्धा त्याला रिस्पॉन्स द्यायला उशीर होतो, कारण की मग त्यांची पायाची ताकद, आपण ऑपरेशन केलं त्यांचं हे केलं तरीही त्याला पण वेळ लागतो. मग त्यामुळं वेळ न घालवता तुम्ही योग्य डॉक्टर निवडा, योग्य वेळेत तुमचा उपचार करून घ्या. आपल्याकडे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त मणक्याचं हॉस्पिटल 4 मजली आपलेच आहे, कारण दुसरीकडे कुठेच नाही. दुसरीकडे मल्टी स्पेशालिटी असतं. ताप, थंडी, खोकला, पोटाचा आजार म्हणा किंवा घशाचा आजार, ह्या सगळ्या गोष्टींसाठी
मल्टी स्पेशालिटी. त्याच्यामध्ये हाड आलं की आपल्या ह्या मेंदूचा आजार आला, त्यात मणक्याचा पण आजार आला. पण आपल्याकडे तसं नाही आहे. आपल्याकडे फक्त मणक्यावरती ट्रीटमेंट केली जाते. आणि मेन म्हणजे डॉक्टरांची डिग्री आहे जी गुप्ते सरांची MBBS MS MCH ही मणक्यावरची सगळ्यात मोठी डिग्री आहे जी कुठेही नाही आहे. आज सरांनी एवढं मोठं 4 मजली हॉस्पिटल बांधले जिथे तुम्हाला प्रत्येक गोष्टीची सोय आहे. हां, इथे रोबोटिक थेरपी दिली जाते, रोबोटिक सर्जरी केली जाते आपल्याकडे जी कुठेही होत नाही. आपल्या इथे MRI आहे, एक्सरे आहे. हाडांचा ठिसूळपणा आपल्याला माहिती नसतं आपल्या हाडांमध्ये ठिसूळपणा कितपत आहे किती नाही आहे, आपली हाडं किती मजबूत आहेत ते सुद्धा आपल्या इथं तपासणी केली जाते. OPDला ज्या दिवशी पेशंट येतो, एका दिवसात पेशंट आल्यावरती त्यांनी डॉक्टरांना भेटल्यानंतर OPDमध्ये त्याचा MRI एक्सरे, त्याचा हाडांचा ठिसूळपणा हे एका दिवसात सगळी ट्रीटमेंट एका दिवसात एका छताखाली एका वेळेत सगळ्या गोष्टी होतात. संध्याकाळपर्यंत रिपोर्ट तुमच्या हातात येतात. तुम्ही घरी जायच्या आधी पुन्हा डॉक्टरांना रिपोर्ट तुमचे दाखवून तुम्हाला काय उपचार घ्यायचा आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुमच्या MRI एक्सरेमध्ये आणि तुम्हाला पुढे काय ऑपरेशन लागणार आहे का थेरपी लागणार आहे काय लागणार आहे हे डॉक्टर तुम्हाला एका दिवसात सांगतात. तुम्ही तिथून पुढे तुमचे निर्णय घ्यायला बाबा मला सडनली 4 दिवसात लगेच डॉक्टरांकडे यायचं आहे का माझ्याकडे वेळ आहे अजून एक 8-15 दिवस, तसं तुम्ही योग्य वेळेत तुमचा निर्णय घेऊ शकता आणि तुमचे उपचार लवकरात लवकर चालू करून घेऊ शकता. बस, धन्यवाद. धन्यवाद. मस्त.